राज्यभरातील घरकुल धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असणार आहे, कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये एक जी आर आला होता. ज्या जी आर मध्ये घरकुल धारकांसाठी वाढीव 50,000 रुपये अनुदान त्या ठिकाणी देण्याबाबतचा जी आर आला होता. आणि म्हणूनच जे घरकुल धारक आहेत ते विचारत आहेत की आमचे हे वाढीव 50,000 रुपये अनुदान कधी जमा होणार, आमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत का नाहीत, किंवा याचे स्वरूप कसे असणार आहे, यासाठी आम्ही कुठेही अर्ज करायचा आहे का, असे विविध प्रश्न या निमित्ताने राज्यातील सर्व घरकुल लाभार्थी आहेत जे विचारत आहेत. तर या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. तर घरकुल लाभार्थ्यांना ही जे अनुदान आहे, हे अनुदान पूर्वी ज्यांना सर्वांना घरकुल मिळाले आहे त्यांना जमा होणार नाही. लक्षात घ्या, सर्वात महत्वाची बाब, ज्या ज्या लाभार्थ्यांना 2025 मध्ये घरकुल मिळाले आहे 2025, तर त्याच लाभार्थ्यांसाठी केवळ हे वाढीव 50,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भातील जी आर देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये आला होता. आता मग हे नक्की जमा कधी होणार किंवा याचे स्वरूप कसे असणार आहे, तर लक्षात घ्या, हे 50,000 रुपये तुमच्या खात्यावरती रोख जमा होणार आहेत का, तर 50,000 रुपये तुमच्या खात्यावरती रोख जमा होणार नाहीत. तर यामध्ये तुम्हाला बघा, मी सांगतो की यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अतिरिक्त 50,000 रुपये मिळणार आहेत का, तर मिळणार आहेत. कोणाला मिळणार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितले. 2024-25 मध्ये ज्यांना घरकुल मंजूर झालं होतं त्या लाभार्थ्यांसाठी हे 50,000 रुपये मिळणार आहेत. आता यामधील 35,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती रोख स्वरूपात जमा होतील, 35,000 रुपये. आणि इतर जे 15,000 रुपये असणार आहेत ते तुमच्या घरकुला अंतर्गत बांधलेल्या घरावरती सोलार बसवण्यासाठी पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत जे घरकुलावर जे सोलर असणार आहे त्या सोलरसाठी हे 15,000 रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे. असे 50,000 रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत. ज्यांना ज्यांना घरकुल मंजूर झाला आहे त्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही जी रक्कम आहे ती रक्कम मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मग ही रक्कम मिळणार आहे, परंतु ही रक्कम मिळणार कधीपासून आहे किंवा कधीपर्यंत याचे वितरण होईल, कारण आमचे घराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आम्ही सर्व हप्ते काढले आहेत. मग आम्हाला उर्वरित जे हे वरचे जे पैसे असणार आहेत ते वरचे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत, कारण याबाबतची कोणतीही अपडेट येत नाही. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये आता जी आर आला होता म्हणजे हे पैसे 100% मिळत असतात. आता यामध्ये काय चालू आहे की सरकारकडून याचा डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे की नक्की किती घरकुलधारकांनी घर बांधले आहे, घराचे काम संपूर्णपणे किती लोकांनी केले आहे, किती जणांसाठी हे अनुदान द्यावे लागेल. कारण ही योजना जी आहे ती योजना केंद्र सरकार पुरस्कृत योजना असते आणि या योजनेअंतर्गत हा जो लाभ आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून थेट वितरित केला जातो. याचे 3-4 हप्ते असतात, ज्या हप्त्यांमध्ये सर्व लाभार्थ्यांना योजनेचे पैसे जमा केले जातात. टप्प्याटप्प्यानुसार जसं तुम्ही तुमचं घर बांधाल त्या पद्धतीने तुमचे त्या ठिकाणी अनुदान जमा केले जाते. आता यामध्ये एक वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आता परत घरकुल ग्रामीण अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू आहे का, तर घरकुल ग्रामीण अंतर्गत आता अर्ज प्रक्रिया सुरू नाही. तर आता घरकुलसाठी अर्बन 2.0 म्हणजेच की शहरीसाठी हे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु ग्रामीणसाठी आता 2026 ची अर्ज प्रक्रिया अजून तरी सुरू झालेली नाही. परंतु ज्यांनी घर बांधण्यास सुरुवात केली आहे, ज्यांना 2-3 हप्ते आले आहेत, त्यांच्यासाठी हे 50,000 रुपये अनुदान नक्कीच त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, मी सांगितल्या पद्धतीने. कारण सरकारकडून याचा डेटा गोळा करणे सुरू आहे. विविध विभागातील म्हणजेच की ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये नक्की किती जणांची घरं बांधून पूर्ण आहेत, किती जणांना या ठिकाणी हे वाढीव 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे, या संदर्भातील माहिती असते, जी माहिती सरकार कलेक्ट करेल. सरकार हा डेटा संपूर्ण गोळा करून त्या ठिकाणी मागणी करेल की आमच्या राज्यामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या जणांची घरकुलं पूर्ण आहेत, या घरकुलासाठी हे 50,000 रुपये वाढीव अनुदान त्या ठिकाणी देण्यात यावे. जे मी सांगितलं तुम्हाला की 50 ते 50,000 रुपये खात्यावर येणार नाहीत, 35,000 रुपये तुमच्या खात्यावरती आणि 15,000 रुपये सूर्यघर योजनेअंतर्गत तुम्हाला घरावर सोलार लावण्यासाठी मिळणार आहेत. परंतु या संदर्भातील अधिकृत म्हणजे जेव्हा आता सरकार डेटा गोळा करून सरकार निधी मागवेल आणि जेव्हा निधी सरकार वितरित करेल त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील. परंतु लवकरात लवकर याची प्रक्रिया देखील करून घेतली जाईल, यामुळे तुम्हाला जास्त घाबरण्याची गरज नाही. तुम्ही जर पूर्वी घर बांधलं असेल तर तुम्हाला हे 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार नाही. यापुढे 2026 नंतर ज्यांची घरकुल मंजूर होतील त्यांना देखील हे अनुदान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. आता तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत किती रुपये मिळाले आहेत नक्की कमेंट करून सांगा. महत्त्वाचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.